तोची वदनी उच्चारी आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके तुका मने हसे छत्रपती विठा कोणी की भुलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखीला डोळा बैसाला म्हणे तोचे वदनी उच्चारी प्रस्तुत त्याचं विको कमी करा आवाज स्ट्रोक रिटर्न हॅलो विको कमी हॅलो प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकर्ता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहोची सुप्रसिद्ध देहू निवासी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढेच नाही तर हिंदू हृदय सम्राट हिंद स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रहितेश राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य तुकोबर याचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि आत्यंतिक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपे सेवेकर्ता निवडलेला आहे विठाल अभंग गाथेतील गाथेमध्ये 400 क्रमांकाचा अभंग असून अभंग हा काल्याच्या प्रकरणातील आहे विठाल अभंगाचा भावार्थ सर्वांना समजून साधारणच्या मनात प्रश्न आला का हो महाराज अभंग जगद्गुरु तुकोबरायचा ज्या गवळणीचा प्रसंग वर्णन करायचं ते 5000 वर्षाच्या अगोदरचं चरित्र मग नेमकं संगती कशी बाबा जगद्गुरु तुकोबरायचा कालावधी 400-450 वर्ष अलीकडचा आणि गवळणीचा प्रसंग 5000 वर्षे अगोदरचा संगती कशी परत अवतार बाबा तुकोबराय सोबतच होते ना कोणीच कोणाचं वर्णन करू शकत नाही त्याला अधिकारी असावा लागतो हा कोल्हापूरचा पहिलवानाचं वर्णन कुणी करावं दादा पहिलवानानं आणि तिथं जर माझ्यासारख्या काळी मुलीनं वर्णन केलं शिवाजी मामा मिळ लागतो का मी आज का माईकच्या दांड्यावानी ना वाढीनं दाढी नुसतीच अंगाची काय एखाद्या नवीन गावात जरी कीर्तनाला गेलो आणि गाडीतून खाली उतरलो अजून मी बरेच लोक नाराज होत खाली उतरलो कोणाचं कीर्तन हे काही कीर्तन गेला गाडीत फेटा बांधलाय का स्वप्नार बाबा आले ना जोरात धावली मार अय पोरा बाई ना बाजूला काय मध्ये मध्ये करवायला आधीच तर महाराजला उशीर झाला म्हणलं मीच महाराज ना अवघड हो लई अवघड वजनाच्या लई अडचण झाली आमच्या गावात 1.5 क्विंटलची बाई होती किती 1.5 क्विंटल वजनाची बाई सोराला कहाला महाराज करायला द्यायचं कशा ठिकाणी बरं गेलं तर गेलं तिने एका हाताने गचुंड धरलं खाली पाडून वरून बसली त्याच्या
पप्प्याला म्हणे जाय लवकर पोलिसाला बोलून आण, तोपर्यंत बघते मी बघते. पप्प्या बाहेर जातो, म्हणतो मम्मी चप्पल सापडाना. ते चोर खालून म्हणतो मग घेऊन जाय लवकर मरण. या वजनाला अर्थाने वजन लय प्रकारचे बाबा, पण वजन होतं संसारिकाचं आणि वजन होतं तुकोबरायचं. गवळणीचा जरी प्रसंग वर्णन करत असेल, कालावधी जरी यांचा 400 वर्ष अलीकडचा असेल, पण प्रत्येक अवतार सोबत होते ना. जय जय झाले बरोबर प्रत्येक अवतारात तुकोबराय सोबत होते, अधिकारी त्यांचा तेवढा. मग गवळणीचं वर्णन करत असताना एका गवळणीचा भाव प्रगट करता या अभंगाच्या माध्यमातून. एक निश्चिम भक्त होते, निश्चिम भक्त, आणि तेवढ्यात नेमकं झालं असं. आता त्यावेळेस आता कसं आपण संसार करत असताना जोड उद्योग राहतो का नाही, दूध डेअरी दूध म्हणा काही होत नाही, राहतं का नाही, कांदे बटाटे वांगी राहतं का नाही जोड उद्योग. त्याही टायमाला गोकुळातून एका गवळणीचा भाव प्रकट करत असताना निश्चिमाशी भक्त होती आणि जोड उद्योग. आणि त्याच टायमाला मथुरेचा बाजार होता जवळ. मथुरेचा दही दूध तूर कोलोनी घेऊन मथुरेच्या बाजारात सगळ्या गवळणी जात होत्या. पण एका गवळणीचं झालं असं, कृष्णाला पाहिलं बाबा तिनं. कोणी एक फुलली नारी. मला सांगा भुलीचं इंजेक्शन दिलं सुधरत का माणसाला? भुलीचं काही सुधरत नाही ना. खिशात काही असतं काढून घेतलं तर मिळ लागतं नाही. भुलीचं तशी भूल पडली तिला मारलं. कृष्णाला पाहिलं नेमकं झालं असं. त्या मथुरेच्या बाजारात गेले. दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या म्हणायच्या ऐवजी काय म्हणायला लागली ती गवळण? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे, तव हसती मथुरेच्या जाताना बाजारात घेऊन जाताना तर हे दूध तुकडून सगळं होतं का नाही. पण तिथं बाजारात गेले आणि कृष्णाला पाहिल्यामुळं जाताना दर्शन झालं आणि पाहिल्यामुळं गडबड अशी झाली. गोविंद घ्या, दही घ्या, दूध घ्या म्हणायच्या ऐवजी काय म्हणायला लागली? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आणि तव तव हसते मथुरेच्या गे. कोणी एक भुल, कारण भूल पडली ना तिला. कोणी एक भुलली नारी आणि विकिता गोरस ह्या म्हणे हरी. बरं ही अवस्था त्या गवळणीची कशामुळे झाली तर दुसऱ्या चरणात वर्णन केलं. त्या कृष्णाला पाहिलं, त्याला पाहिल्यानंतर ते मनात घुसलं आणि तिथं तेच मुखावाटी उच्चारण केलं. देखीला डोळा बैसला म्हणे आणि तोची वदनी उच्चारी. पलीकडच्या आमच्या तुळशी वृंदावन घेऊन काही तुम्हालाही वंदन करतो. इकडे बाबा तुम्हालाही वंदन. गावातले कोणीचे नाही तुम्ही काय नाही त्यात शेवाचे ना काय आदळ आहे ना बाबा माणस. बरं ही भगवंताची कृपा आहे तुम्हाला जवळ सान्निध्यात आणि हा सेवेचा योग आहे तुमच्याकडे. म्हणून आमचे केशव दादा असतील तुम्हाला वंदन. बाबासाहेब दादा तुम्हाला नाराज घास
इड आलं का सगळं सोडून द्यायचं काय ते वाळत काय आकडे दिलं ना त्याच्यामुळे लवकर उठेल नाही तर घरचं काही तसं लोड नाही आहे टेन्शन काय नाही तुम्ही जाता थोडा हसा आता मला बरं वाटलं एवढा प्रवास करून आलो म्हणजे आता शिनाडा गेला निघून सगळ्यांना परत एकदा म्हणतो साऊंड सिस्टम आहे अगदी गोड क्वालिटी फक्त साऊंड सिस्टमच नाही तर माईक इज अ बेस्ट अँड बेस्ट इज अ ऑपरेटर विठार सगळ्यात माता माऊलींना परत एकदा वंदन करतो उद्या कोणी म्हणायला नको सरपंच साहेब याचं नाव घेतं त्याचं राहिलं सोन्याच्या तारात चांदीचं विना गोड वाटतं का नाही ताकद आहे ना आपल्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे सोन्याच्या तारा चांदीचं विना आणि तुम्हा सर्व सज्जन माय बापांचं नाव घेतो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा तुम्ही रामकृष्ण तरुण वर्ग जिथं बसलेला असेल तुमच्या करता विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी फुलं वाहतो वाकून आणि आमच्या सर्व तरुण मित्र मंडळाचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मानव छत्रपती शिवरायांचा मानव बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की जय तिकडे पाठीमागं कोपऱ्यात जय सर जोरदार आवाज आला पाहिजे बरं का ताकदीनं बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महाराणा प्रताप महाराज की जय ताकदीनं काम झालं आता बरं वाटतं आता बरं वाटतं बसलेल्यांपैकी सगळेच आता चित्रकार पत्रकार आचार्य प्राचार्य गायनाचारी मृदंगाचारी भागवताचारी रामाचारी उभे असलेले खाली बसलेले अलीकडे बसलेले पलीकडे बसलेले पाय लांबलेले पाय टांगलेले पाय आखडलेले जेवून आलेले पिऊन आलेले हे म्हणजे चहा जेवून आलेले उपाशी आलेले जे कीर्तन झाले ते आणि भव्य स्वरूपात कीर्तनी कार्याचं माहिती असून आता घरी थांबले ते सगळ्यांनाच दंडवत मस्तक हे पायावरी आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या ज्या भाविकांनी इथं अन्नदान केलेले त्या सगळ्यांना परत एकदा कोटी कोटी वंदन एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे होय अन्नदाते कारण इथं गेलं का बाहेर होत मन मोकळ्या मनानं अन्नदान योगदान सहकार्य सहभाग आपण घेतला पाहिजे इथं माझ्या आवडते भेलाचे आवडते भेलाचे जी कथा होती थोडं तरी वर्णन करणं गरजेचं आहे. बाकी सगळे देव आहेत ती महादेवाची गोड शिव महापुराण कथा जीवनात कथा काय ऐकायची बाबा जीवन को जो मिटा देते उसे व्यथा कहते हैं और व्यथा को ही जो मिटा देते हैं उसे शिव महापुराण कथा कहते उसे शिव महापुराण कथा कहते. कमी वेळात आपल्याला गोड चिंतन बघायचं 2020 चालू ना आता कमी वेळात जेवढे जास्तीत जास्त रन काढतील तेवढा आपण प्रयत्न करू. हा डायरेक्ट काल्याच्या चिंतनाला स्पर्श
काला म्हणजे नेमकं तरी काय, काल्याचे प्रकार तरी किती आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला सहजरित्या पडतात. काल्याचं कीर्तन दुपारच का करावं, कृष्ण भगवंताच का वर्णन करावं, काल्याचं कीर्तन शेवटीच का करावं, प्रश्न पडतात का नाही. सप्त्यामध्ये चौथ्या दिवशी रात्री का काला करत नाही आपण बाबा, शेवटीच का करावं लागतं, असे अनेकही प्रश्न पडतात. पण एक उत्तर बघू, काल्याचं कीर्तन दुपारच का करावं. ही परंपरा 5000 वर्षाच्या अगोदर यमुना नदीच्या काठावर कृष्ण भगवंतांनी काला कधी केला, दुपार. 750 वर्ष अगोदर वाळवंटामध्ये ज्ञानोबा निवृत्तीदादा सोपान काका नामदेव महाराज या सगळ्या संतांनी काला कधी केला, दुपारा. मग तिथून चालत असलेली परंपरा अनेक आतापर्यंत. तिसऱ्या अध्यात्म ज्ञानेश्वरीत ओवी 158 क्रमांकाची, हे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते त्याची रानुष्ठीती सामान्य सगळं, ही वाडवडीलापासूनची परंपरा आहे. मग काल्याच्या कीर्तनात कृष्ण भगवंताचं का वर्णन करावं. भागवत करत असताना 24 अवतारे, मुख्य 10 आहे. मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम बौद्ध वानर सैन होती बाबा, वानर सैन. मग माणसं नव्हते का तेव्हा, माणसं नव्हते का, माणसं बी होते. पण वानरच का निवडले, त्याच कारण असं होतं बाबा. समोर लंका कशाची होती, सोन्याची लंका, सोन्याची लंका. रामाला माहिती होतं, रावणानं कधी रात्रीतून मॅसेज फॉरवर्ड केला तर प्रत्येकाला एक घर सोन्याचं. माणसं रात्रीतून फुटतील ना, कुठली असते माणसं. आता अवघड झालं ना बाबा, लय एक निष्ठात राहिली का आता वेगळंच कामी. हा वाटात शेवटी जाताना बोटाची हसायचे ना आता. म्हणून सांगायचं एकनिष्ठ. मग इथं वानर सैन्य निवडले. बरं त्यांना काही रोज आपल्या या सप्त्यावनी पंक्ती होत्या रोज संध्याकाळी, काही नाही ना बाबा. संध्याकाळ झाले काशी डोंगर असायचे, कोणी कळपचे कळप ग्रुप करायचे, कोणी या डोंगराचा, कोणी या डोंगराचा, कोणी या डोंगराचा. रात्रभर तिकडेच पाला, काय फळं खायचे ते खा, तिकडेच मुक्काम, सगळे ड्युटीला हजर. असं करता युद्ध झालं ते जवळपास 72 दिवस. तसं 78 दिवसात वर्णन, पण 72 दिवसात पूर्ण झालं ते. मग 78 दिवस वरचे 5-6 दिवस धरून घ्यायचे. पण माग लग्न कार्य आपल्याला काय करायचं आपल्याला पंचायत एवढे. 72 दिवसात युद्ध पूर्ण झालं. आता विजय प्राप्त झाला. झाले रामराज्य काय होणे आम्हाचे, धरणी धरी पीक गायी ओढ. मध्ये विमान कसं उतरले आजी दादापासून जरा भीती वाटायला लागली. आल्यावरून कुणी उठून कुणीकडे त्याला काही रस्ता नाही बाबा, येड्या बावळीत पुढं तर पुढं आता ऐका इकडे. आणि मग तेवढ्यामध्ये अयोध्यात आले. सीता माता म्हणायला लागले 72 दिवसात आपण कुठं काला प्रसाद मधली पंगत नाश्ता काहीच केलं नाही यांना. माझी अशी इच्छा, यांना पंगत आपण जेव घातली पाहिजे. राम म्हणे काय हरकत नाही, काय हरकत नाही. आता पत्तरवाड्या वाढायला कोण होतं, हनुमंत. एका लाईनी बसले सगळे त्या पत्तरवाड्यावर, सगळे पदार्थ आले बाबा. बासुंदी, गुलाबजामुन, श्रीखंड सगळं आलं. पण त्याच्यामध्ये त्या वानर सैन्यात एक अध्यक्ष होता समोर बसेल, सुरुवातीलाच बसेल. तर त्यांनी काय केलं, ते श्रीखंड घेतलं समोरच्या तोंडाला लावलं. हेच पण बाकीच्या वाटलं हे श्रीखंड तोंडालाच लावं लागतं, सगळे तोंडाला सोपायला लागले. बरं एवढं थांबलं नाही ना. गुलाबजाम बी एकाला हाणला, त्यांना वाटलं हाणाच लागतं. मानणारच ना बाबा. एवढं थांबलं का ते नाही ना. सुनेल त्यांनी काय केलं, त्या पत्रावळ्या घेतल्या. कोणी उसात कोणी येड्या बाबू, कोणी गावतात तो कोणी मक्का, कोणी झाडावर तो कोणी टाकीवर गेले ना वरती. सीता मातेनं पाहिलं सगळा हा प्रकार. म्हणे स्वामीजी बाहेर या, हे तुमचे कार्यकर्ते पहा. स्वामी तुमचे कार्यकर्ते पहा. मला वाटलं याला पंगत घालू, काहीतरी महाप्रसादाची पंगत करू. पण बघा म्हणे कोणी उसात तो कोणी गावतात, कोणी मक्का तो कोणी येड्या बाबू. म्हणे आता मोठी माणसं कधी स्थापत नाही. वानराला जवळ बोलून माकडच ना ती एका जागेवर कशी बसते. माकड एका जागेवर बसत असते का ते, कशी बसते एका जागेवर नाही बसणार. जवळ बोलून घेतलं वानराला. फुली इथून म्हणूनच चाललो ते सगळं. सगळ्यांगा प्रवेश. तुम्हाला लय जड चाललं का नाही ना बाबा, काही गोड झाल्यासारखं नाही.
चहा सांग चहा सांग नाही विचारायचं काम आहे बाबा. काही काहीला काही मिळ लागत नाही, काहीला कीर्तना चिंतनाचं मिळ नाही लागला का काही काही एवढ्यावर झाट ज्ञानेश्वर उठशाल नाही तर थांबा. मी असंच म्हणलो सगळं ज्ञानेश्वर मावळे सगळे उठले नाही खटी म्हणून सांगून दिलं जागेवरच बस. ती लगेच गेट जवळ जाते आणि गेट जवळ गेलं का सगळ्याच्या अगोदर मीच आलो. मला आतापर्यंत कळत नव्हतं सगळ्याच्या अगोदर काय आलं जात. चांगल्या छापला हाणत एक जण मी चप्पल आणली आणि चहा घेताना म्हणलं का हो आणि मग चप्पल तुमच्या पायामध्ये तुमच्या पायाचा प्रसारी म्हणे असा प्रसाद रोजच्या रोज वाटायला लागलो. तिकडे गाडीचे टायर नाही ठेवावं लागायचे. चिंतन लक्षात आलं पाहिजे. काही काहीला बिलच लागत नाही बाबा कीर्तन काही मिळ लागत नाही. रामकृष्ण हरी प्रसूत ज्ञानेश्वर मारलो परवा जालन्याला एक जण समोर बसलो हा समोर बसल्या बसल्या मध्ये झालं दुसरं गेलं ते पाणी पिऊन पाणी नेलं पाणीच पिऊन समजतो आता. मी 2 तास महाराज 2 तास फक्त ते नुसतं असं पाहत होतो. मला हे ते बी कळालं गेलं ते बी. अरे म्हणलं हस ना बाबा हस ना. ती म्हणे मला एकादशी महाशिवरात्र म्हणलं एकादशी धरू नको पण तोंड पाडून बसू नको. महाशिवरात्र करू नको उपवास करू नको बाबा. उपवास काल एकादशी होती ना काही लिमिट पाहिजे का नाही. फराळाची बी काहीतरी लिमिट पाहिजे ना. एका वारक्याला या वारकऱ्याला शिवाजी दादा किलोभर शब्द हाणा का एका टाइम किलोभर 1 किलोभर शब्द एका टाइमला हाणला जावा का ते शिंकलं नाकातून शंकर बाहेर हसून घेत जागा हसून घ्या. हसत नाही बाबा काही काही हसत जो मोकळा हसतो तो मोकळ्या मनात राहतो बाबा. हसा नाही एक 40 गाव नुसतं रामकृष्ण हसू का कोरोनाच्या नंतर तुम्ही आपण राहिलो म्हणजे आपल्याला बोनसच मिळवलं ना. आपण आपले आधार कार्ड जमा नंबर लागणारी क्या भरोसा आहे क्षणभंगूर आणि कोण दिवस येईल कायचा नाही या देहाचा भरोसा. आता एवढे प्रमाण आता हसाव का नाही ते हसानाच ना बाबा. अरे म्हणलं हस ना बाबा हस ना काऊन हसत नाही ते म्हणे मायावर कर्ज आहे. म्हणलं आम्ही फेडा काय घ्यायचं बाबा हसून घ्यायचं. जो मोकळा हसतो तो मोकळ्या मनात राहतो. जो गालातल्या गालात हसतो प्युअर आतल्या गाठीचा प्युअर नक्की कांड करणार आपलं. हसून घ्यायचं बाबा. हसाव दादा हसाव दादा. कीर्तन आता का टाळी घ्यायची कीर्तन कारण विनोद श्री केला दादा त्याचं विनोद त्याचं एक प्रमाण देत आलं पाहिजे. कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा असावा आणि कुठल्याही मुद्द्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार जित्ता हा पुरावा याच्या करता प्रमाणासहित पुरावा प्रकाराची 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक कीर्तनात राहतात. काहीला चिंतन काहीला गायन तर काहीला विनोद आवडतो. इथंही आपलं समाधान नाही ना. माऊलीचं गोड प्रमाणे गाते श्रोते पाहते चतुर विनोदे आला का नाही. विनोदी शब्द दुष्यते आणि सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सगळ्याला ती विनवणे आणि करा विठ्ठल स्मरण विठाला. कृष्ण भगवंताच का वर्णन करावं कार्याचं कीर्तन शेवटीच काय करावं इथं चाललं का मुद्दा सोडायचं नाही. फिरलं बी तर ठेप्यावर येत आलं पाहिजे. ते 12च्या नंतर काय माहिती तुम्ही काय करता पण ठेप्यावरच आला आपल्या आपल्यात राहत आहे का नाही. आता ऐका गोविंद पहिलं पाहिला दृष्टांत कळत आहे का नाही. आणि दुसरा दृष्टांत असा आहे बाबा. एकदा का नदी इथं धरण कोणतं जवळ कोणता बरं दहीगाव. हा एकदा का नदी वाहत 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 हे गावला जाऊन मिळाली झाली का पूर्णत्व नाही ना. आता ऐका जिल्हा परिषद शाळेत तुम्ही आपण सगळे शिकलो बरोबर ना शिवाजीराव.
मनसुबा बळू बळू येत होती गेलेच नाही शाळेत तुमच्या पाहायला लक्ष देत जिल्हा परिषद शाळा म्हणजे मोकळा मंगळवार काही लोड घ्यायचं काम होतं का त्याच्यामुळे तो बिंदास जिल्हा परिषद शाळा आणि त्याच्यातही गुरुजींना फळ्यावर प्रश्न केला सांगा पोराव गोदावरी गंगेचा उगम कुठून आता त्याच्यात रोज एक बेंचवर झोपेल राहायचं सर्जन रोज बेंचवर झोपेल राहायचं पण त्या महाराज लोकांचा संगत असल्यामुळे दादा त्याला उत्तर माहिती होतं ते उभं राहिलं बेंचवर डायरेक्ट मी सांगतो म्हणजे उत्तर वा सांग बाबल्या शाबास ते म्हणजे श्री क्षेत्र नाशिक इथून वैजापूर येवला निफाड नाशिक नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर आणि तिथं जवळच ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी गंगेचा उगम झाला वा शाबास तिथून पुढे पुढे गेली नदी म्हणजे राम कुंडात कुशावरती कुंडात गेले तिथून पुढे परभणीकडे गेले तिथून पुढे पैठणला नाथसागराला जाऊन मिळाले तिथून पुढे आमक्या आमक्या जिल्ह्यात तिथून पुढे आमक्या आमक्या तालुक्यात तिथून पुढे आमक्या आमक्या धरणा गुरुजीचा तडाखा चालूच होता आणि उत्तर देणं बी चालूच होतं त्याला माहिती होतं असं जरी केलं तर आपण जात नाही पुढे कधी उत्तर लवकर द्यावाच लागतं तेव्हा पुढे जाते ना तुम्हाला लवकर लक्षात आलं लवकर लवकर हे होणार नाही ना म्हणून 1 वाजे लवकर एकदाची ती समुद्राला जाऊन मिळाली ते लग्न उत्तर आता विचारा का बाबा गुरुजीने विचारा का आता तरी विचारलं सांग बाबल्या तिथून पुढे कुठे गेली हे वाईटा गेलो होतं 12:15 हे म्हणे तिथून पुढे तुमच्या डोंबल्यात गेली मोकळं मोकळं हसणार काय कसे चेअरला खुशी दाखव ज्याला मोकळं हसते त्याला 4 माणसं पंढरपूरच्या दिंडीत किती गर्दी असते तरी त्याच्यात घुसते जाहिरी जाहिरी घुसलो म्हणजे खेळून मोकळं राहायचं चला मुद्दा चिंतनाचा आपला चालला काल्याचं कीर्तन शेवटी याला प्रमाणे बरं का समुद्राला जाऊन मिळाली अवघ्या झाल्या उर्मी एक तुका म्हणे गंगा कृष्ण भगवंत 8 वर्षाची मूर्ती म्हणून प्रगट झाली पण देवकी माता म्हणायला लागले एवढा मोठा 8 वर्षाचा कोण म्हणून मिरजनगर मध्ये माझाची म्हणून अरे लहान होय बर इतका लहान झाला तसा आयुष्य ठेवायचा होता मापात मग सुंदर सादर गोद्र गोंड सास रूप महाराज कृष्ण भगवंताचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेष कळा लोपा राजस सुकुमार मदनाचा पुतळा इतका नाही द्यायचं थोडक्यात द्यायचं थँक्यू आणि मग त्याच वेळेस भीती वाटायला लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जणी कंसासी कळेल आणि माझ्या बाळाशी मारे
जो जगाचा मालक आहे तो बसल अशी टोपली, त्याच्या मापाची टोपलीच तयार नाही व्हावी. हे का असं काही त्याच्या मापाची टोपलीच तयार नाही झाली बाबा. तो फक्त एकाच टोपलीत बसतो. कोणत्या? ती टोपली म्हणजे भक्तीची टोपली. भक्तीची टोपली. आणि भक्तीच्या टोपलीमध्ये तो जगाचा मालक बसला. आणि यमुना नदीतून जात असताना आता यमुना मैयाला असं वाटलं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. जगाचा मालक आहे शिवाजी, जगाचा मालक आहे. आणि गुडघ्यापर्यंत पाणी आलं. तर वाढत वाढत चाललं बरं का, कमरेपर्यंत आलं. बरोबर आता छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं. देवाच्या लक्षात आलं आता दर्शन द्यावं लागतं, नाही तर म्हातारं मरतो. अंगुष्ठा लावलं, दर्शन दिलं. आणि रात्री यशोदा माया नंद बाबाच्या वाड्यासमोर गेले. यशोदा माया निद्रास्त अवस्थेत झोपलेल्या होत्या. तिथून ती माया उचलून कृष्णाला तिथं सोडलं. आणि बाहेर येताना त्या दरवाजातून पाहिलं, सांगितलं कृष्णा अरे तुला जन्माला घालणं आमचं भाग्य आहे, पण तुझा सांभाळ करू शकत नाही आमचं दुर्भाग्य. रडता रडता आजही गोकुळा तरी गेले कोणी तुम्ही. एक साईड झिजलेली असे रडले. रातोरात माघारी गेले. सकाळ झाली त्या गोकुळामध्ये. एका गवळणीनं पाहिलं, बऱ्याच वर्षाने बऱ्याच दिवसाने नंद बाबा यशोदा मैयाला मुलगा झाला हो. मिरकनगर वाले हो सगळ्यांना बातमी ना. मिरकनगर सगळीकडे बातमी, सगळ्या गोकुळात बातमी आहे. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला नंद घरी झाले दाटे. इतकी गर्दी आहे आणि इतका आनंद गोकुळीच्या सुखांत पार नाही. बाळकृष्ण नंद
बसा खाली बसा. सगळ्यांनी आनंद घेतला. जय हो. थोड्या नको करू माझे अनेक तक्रारी पण तर एका गवळणीनं 80 तक्रारी
केली कृष्णा सगळ्यांच्या नादेला, पण आपल्या घरी येऊन जरा तिखट होती गवळण, तिखट गवळण होती. ते 100 किलोचा नवरा होता कुंटालाचा, तिचे हाय लागले 50 किलोचा राहिला होता. तिखट असं हा इमेज 65ची होती परत अशी गवळण. आणि त्याच्यामध्ये झालं असं एक दिवस. बरं यांच्यात बी असं अनेक अनेक दही दूध चोऱ्या बी कशाच्या केल्या? कापसाच्या. हा नाही नाही कापसाचे नाही, दही दूध करून ये. बरं आता चोरी करायची म्हणल्यानंतर म्हणे तुमच्या तब्येती अशा. कृष्ण म्हणे एवढ्या तब्येती बारीक झाल्या, एवढ्या बारीक झाल्या, आता म्हणे एक करावं लागतं म्हणे. तुम्हाला घरी खायला काहीच नाही का? म्हणे भरपूर आहे, कारण तिथं कमी होती गायची. 9 लाख गायची तिथं नंद उपनंद सुनंद हे असे नाही झाले ते. काही कोटीना गायी होत्या तिथं गायी. मग एवढं तू जातं पुढं म्हणे सगळं मथुरेला जातं. डेअरीला डेअरीला काहीच नाही म्हणे तब्येती. मग एक करू का म्हणे मी तुमचंच तुम्हाला खाऊ घालतो. ते द्या म्हणे तुला घरचं खाऊ घालतो का? नाही म्हणे मी मला कसं तुमचं तुम्हाला खाऊ घालतो, तुमचं तुम्हाला खाऊ घालतो, पण मी अध्यक्ष राहतो. आणि मग तेवढ्यामध्ये आता म्हणे घ्यायचं काय? म्हणे सराट्याचे काठे माती सोबत घ्या, खडे सोबत घ्या. म्हणे खडे कशाला? खडे याच्या करता आता ते उतरांड्या वरती टांगेला असं. आता कसे दहीहंडे वरती, दहीहंडे अशा वरती टांगले राहायचं. म्हणजे जर त्याच्यात काही आहे का नाही, खडा हंडा का लगेच बस असा आवाज आला का समजून घ्यायचं, म्हणजे लक्षात येईल त्याच्यामुळं. बर ठीक आहे. मग सराठीचे काटे कशा करता? म्हणजे जर कधी गवळणीला पाहिलं की आपल्या मागं लागले तर ते काटे टाकायचे. ते काटे सराठीचे काटे अशी उलटी अशीच राहतात ते कुणी काटा काढेपर्यंत आपण हो बरं. मग ते बोबड्या होता ते जरा बोबडच बोलायचं. मग माती कशाला? माती ते म्हणे जर जोरात आपल्या मागे पळत आलीच माती फेकायची डोळ्यामध्ये. आणि बोबड्या म्हणे आणि ती जर खाली सराठीचे काटे ती जर पप्पल घालून आली तर पप्पल ती जरा चष्मा घालून आली तर हा तो गप्पच म्हणे तो काम करत होतो. आणि असं करत ती म्हणे एक आता जायचं कसं? एका गवळणीच्या घरात तिखट गवळण येत ना तिच्या घरासमोर गेले होते. पण त्याच्यात नेमकं असं झालं, दरवाजा उघडून पाहिलं तरी पॅक होत, खिडक्या पॅक होत्या, सगळं पॅक. जायचं कसं कृष्णा? ते म्हणे आता अवघड जा. ती म्हणे एक आहे म्हणे आपल्याकडे, आज जायचं मंत्र म्हणे. डोळे लावा लागतात सगळ्यात सालाचं तुम्हाला म्हणे दूध हा डोळे लावायचे म्हणे. आता सगळ्यांनी डोळे लावले बाबा, सगळ्यांनी डोळे लावले. आत गेले, काय खायचं ते खाऊन घ्या म्हणे पटकन. पण त्याच्यात सुदाम्या होता पेंद्या पेंद्या. आता सुदाम्यानं पाहिलं हे करतो काय नेमकं. डोळे तर लावले, मंत्र विचारला, सगळं झालं. आत आलो आपण, एकदम आत आलो. गोपाळ कृष्ण भगवान की आत आलो म्हणे. पण आता खाऊन घेतलं सगळं ते आणि आता बाहेर निघायचं नाही. जास्त टाइम झाला काय अडचण नाही, पूर्ण टाइम काढून घ्या तुम्ही. पुढची फजिताची द्या आता आता जैन रोजांना फिक्स आहे का ना टाइम तर पूर्ण 2 तास करावं लागेल म्हणे शाम. चला असू द्या, काय आहे तर ते प्रेमाचं. हा मावाड नाही आता ऐक घेऊ परत 2 मिनिटं. फक्त त्याचं वेगळं बघा, आता ओव्हर टाइम चालू होईल. ती वेगळं येते काय येत नाही, हे नाही म्हणते पाहिजे वेगळं राहील ना ते पेशंट. ऐका आता बरोबर शेवट आले कोणी. चला आता लक्ष द्या, इकडे 2 मिनिटं लागते. 2-5 मिनिटं सगळं काढत आणि बाहेर निघत असताना म्हणे बघा म्हणे हातून फुलपात लावली, कडे बी लावली, बाहेर कसं निघायचं. कृष्णाला म्हणे आता कृष्ण जसं आत यायचं मंत्र टाकलं तसं बाहेर यायचं. ते म्हणे मला मध्ये जायचं मंत्र माहिती होता, बाहेर जायचं नव्हतं माहिती. अवघड झालं की नाही. शेवटी आता सगळे खेळ खेळायला लागले. कोणते?
होतो काय खेळायचे काय आता कीर्तना असं आहे का काय आता खेळायचे सुटलं खडकी सोडी द्या मोठा आजचा दही काला गोमटा हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मुठीला साधने स्वतः भगवंत भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ सगळे गोपाल सगळ्या जातीचे सगळ्या प्रकारचे गरीब श्रीमंत मध्यम सगळ्या प्रकारचे होते पण सगळ्यांना इथं हा धर्म मंडप असा आहे कुठलं चांगलं करणं तर हेवे देवी सगळं बाजूला करून सगळ्यांनी आपण एकच म्हणजे आपला म्हणजे एकच लक्ष हरिनामावर लक्ष पडता तुम्ही चिंतन पाहण्याकरता मुला आनंद पाहण्याकरता आणि तोच काला यमुना नदीच्या काठावर झाला तोच काला पंढरपूरला बाळगंटा झाला तोच काला आळंदीला इंद्रायणीच्या काठावर झाला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ईश्वर दही हंडीच्या अगोदर फक्त एकच मिनिट आता त्याची पवाड्याची इच्छा जरी होता शिवाजी राजा विचार करून छत्रपती शिवाजी जगद्गुरु तुकोबांच्या आचाराने विचाराने घडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी ओम नमो श्री जगदांबे नमस्ते करुण प्रारंभे कफावर थापतून कफावर थापतून कफावर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मुघलशाही आदिलशाही कुतुबशाही निजामशाही थैमान घातला या धर्माचं मातीचं रक्षण करण्याकरता याच्याही अगोदर 9 मे 1540 ला कुंभलगड किल्ल्यावर आई जयवंताबाई आणि उदय सिद्धराज यांच्या पोटी हिंदू सूर्य महाराणा प्रताप राजाचा जन्म झाला गायी कापल्या जात होत्या मंदिरं पाडल्या जात होते मूर्त्या फोडल्या जात होत्या भर दिवसाच्या माता माऊलीची आबरू सुटल्या जात होती त्या किंकाळ ज्यावेळेस कानावर पडत होता जयवंतमाईच्या त्याच टायमाला एक मुलींजी महादेवाचे एक निष्ठ भक्त होते आणि या धर्माचं रक्षण करण्याकरता महाराणा प्रताप राजांचा जन्म झाला रोडवेगड चित्तोडगड बाकी सगळं घडी आलं कारण माता माऊलीवर जर मुलांनी वाईट जरी नजर टाकली तरी सुद्धा महाराणा प्रताप राजाने हात पाय कलम करत होते आणि तोच आदर्श घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं रांध्याच्या पाठलागून घडलं ना हा फोटो समोर असायचा आणि आदर्श घेत महापुरुषांनी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा प्रताप राजाचा फोटो समोर ठेवून त्याच पद्धतीनं याच पद्धतीचं या मातीचं मंदिराचं धर्माचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं कितीतरी आपल्या चिंतन पाहते पण या कीर्तनात येऊन राहत नाही तर पिसून निवांत पाहिजे याकडे आणि आई जिजाबाई साहेबांनी पाहिलं जिकडे तिकडे
कधी माझ्या हिंदुस्थानाचा माणूस स्वतंत्र मनाने श्वास घेईल याकरता साकडं घातलं जगदंबा तुळजाभवानी दारू धडपयात दारू धड दारू धडपयात दारू छत्रपती शिवाजी महाराज होते संस्कार होते गीता भागवत परिचित्रवर अखंड चिंतन विठोबाचे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आम्हीचे गोंधळी मलाच माहिती कस त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तो 10 चालू करत 11 चालू झाल्यामुळे एक झाला ओव्हर टाइम चालू होईल राहिलेला पवाडा मी म्हणलो ना ते पाहण्याकरता मी पुन्हा विठ्ठल जय जय